अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. अशोक खरात हा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासाठी हॉटेलमध्ये एका दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं विशेष सूट रूम त्यानं बुक केलं होतं. 5 स्टार हॉटेलमध्ये वर्षाच्या 365 दिवस ही रूम बुक असायची. याच हॉटेल रूममधून कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन समोर येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक खरात यानं जादूटोण्यासह ऑस्ट्रेलिया, दुबई यासह 5 देशात हवालाच्या माध्यमातून पैसे पाठवले आहेत. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हजारो कोटींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे खराची ईडीकडून चौकशी करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. भोंदू खरातच्या मागे एक मोठं रॅकेट कार्यरत आहे. त्यामुळे देशाची सुरक्षा अडचणीत आली आहे. याबाबत राज्य सरकारकडे असलेले सर्व पुरावे केंद्र सरकारकडे द्यावेत. केंद्रीय संस्थांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.